पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे। पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली। नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे। विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती। तुका मने नटधारी तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी। नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा आणि श्रीकृष्ण जन्माचा अभंग आहे। ज्याला आपण जन्माष्टमी म्हणतो किंवा गोकुळ अष्टमी म्हणतो। जन्माष्टमी खरं तर भगवंताचा जन्म नसतो, भगवंताचा अवतार असतो। जसं राम अवतार, कृष्ण अवतार। भगवंताचा जन्म नसतो, भगवंताचा अवतार असतो। म्हणून जन्माष्टमी म्हणण्यापेक्षा अवताराष्टमी म्हणावं असं मला वाटतं। अवताराष्टमी, कारण भगवंताचा जन्म नाही, अवतार असतो। आजचा हा पवित्र दिवस जन्माष्टमी अर्थात अवताराष्टमी, आणि या शुभ प्रसंगाच्या निमित्तानं निवडलेला हा अभंग तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। महाराज म्हणतात की भगवान श्रीकृष्णाच्या उदरात अनंत ब्रह्मांडे आहेत। एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी। भगवान श्रीकृष्ण अर्थात देव किती मोठा आहे, किती मोठा आहे, तर देवाच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत एवढा मोठा आहे। देव किती मोठा आहे, तर देवाच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत एवढा देव मोठा आहे। आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की माझे नि एके अंशे हे जग व्यापिले असे। भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्थात ज्ञानेश्वरीत सांगतायत, ज्ञानोबा लिहित आहेत की देव म्हणतो मी किती मोठा आहे। ज्ञानोबा लिहित आहेत माझे नि एके अंशे हे जग व्यापिले असे। हे जग माझ्या एका अंशावर आहे। नाथ महाराज लिहित आहेत, ज्याचे रोमकुपी ब्रह्मांडे कोटी तो हरी वैकुंठी नांदत। ज्याचे रोमकुपी ब्रह्मांडे कोटी तो हरी वैकुंठी नांदत। नाथ महाराज रोम आणि रोमकुपी, कुपी म्हणजे खड्डा, कोपी किंवा खड्डा, रोम म्हणजे केस, केसाच्या मुळाला जो खड्डा असतो, केसाच्या मुळाशी जो खड्डा असतो, त्या एका खड्ड्यात
कोट्यावधी ब्रह्मांड आहेत. देव किती मोठा आहे, देव किती मोठा आहे. आपल्या अंगावर अगणित केस आहेत. प्रत्येक केसाच्या खाली एक छिद्र आहे, केसाच्या मुळाला छिद्र आहे. तर देवाच्या अंगावर जे केस आहेत, अगणित केस आहेत, तर देवाच्या अंगावरचा एक केस पकडायचा आणि त्या केसाच्या मुळाशी असलेलं छिद्र, त्या एका छिद्रात अनंत ब्रह्मांडे आहेत, कोटी ब्रह्मांडे आहेत. हे नाथ महाराज म्हणतात, ज्याचे रोमकुपी ब्रह्मांडे कोटी, तो हरी वैकुंठी नांदत. तात्पर्य देव अतिशय विशाल आहे. देव इतका मोठा आहे की त्याच्या पोटात हे आभाळ लपंडाव खेळतं. नभ खेळे तुझ माझी लपीतपी, नभ खेळे तुझ माझी लपीतपी. इतका मोठा देव आहे, ज्याच्या पोटात हे आभाळ, ही ब्रह्मांड लपंडाव खेळतात. आणि म्हणून देवाला म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक. इतका देव मोठा आहे. देव किती मोठा आहे याचं वर्णन करता येत नाही. देवाच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. हे ब्रह्मांड म्हणजे काय नेमकं? नाथ महाराज भागवतामध्ये सूर्यमाला आणि ब्रह्मांड याचं वर्णन करतात की ही सूर्यमाला आणि ब्रह्मांड काय आहे. सप्तपाताळ, त्यावर ही पृथ्वी अर्थात भूलोक, या भूलोकाच्या वर भूवरलोक. लक्ष द्या, सप्तपाताळ पृथ्वी, तिच्यावर भूवरलोक, आणि या भूवरलोकात यक्ष आणि गंधर्व राहतात. सप्तपाताळ, भूलोक, भूवरलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, तारालोक, त्यानंतर तुमचा बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, त्याच्यानंतर त्याच्यापुढं स्वर्ग, स्वर्गाच्या पुढे किंवा बाजूला ध्रुवलोक, याच्या पुढं महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. इतके लोक, आणि या इतक्या लोकाला मिळून ब्रह्मांड म्हणतात. सप्तपाताळापासून ते सत्यलोकापर्यंत अर्थात ब्रह्मलोकापर्यंत जो विस्तार आहे, या पूर्ण विस्ताराला एक ब्रह्मांड म्हणतात. आणि या ब्रह्मांडात जीव वाढतो. ब्रह्मलोकापर्यंत सत्यलोकापर्यंत जीव वाढतो, तिथून पुढे जीव वाढत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की ब्रह्मेशान परोते वाढणे नाही जीवाते, तेथून वरोते मग ब्रह्मजिके. ब्रह्मलोकापर्यंत जीव वाढतो. हा जो जन्ममृत्यूचा खेळ आहे, तो पूर्ण ब्रह्मांडात घुमत असतो. अर्थात पाताळ लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जीव फिरतो, नाना प्रकारच्या योनीत फिरत असतो. 84 लाख योनीत फिरत असतो. सप्तपाताळ ते सत्यलोक अर्थात ब्रह्मलोक,
याच्यामध्ये जे जे लोक मी आता सांगितले या सर्वांना मिळून ब्रह्मांड म्हणतात. आणि अशी अनंत ब्रह्मांडे देवाच्या उदरात आहेत. अनंत ब्रह्मांडे, एक नाही दोन नाही, अनंत ब्रह्मांडे देवाच्या उदरात आहेत. कैलास आणि वैकुंठ हे ब्रह्मांडात येत नाहीत. सत्यलोक अर्थात ब्रह्मलोक याच्या वरती एकीकडे कैलास आणि एकीकडे वैकुंठ आहे. ब्रह्मांडात कैलास आणि वैकुंठ येत नाही. कैलास भगवान शिवानं आणि वैकुंठ भगवान विष्णूनं स्वलीलेने त्यांच्या परीने रचलेत. ते ब्रह्मांडात येत नाहीत, ते ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. मायेच्या आवरणाच्या आत, परंतु ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. आणि म्हणून जीव जो वाढतो तो सत्यलोकापर्यंत. आता तसा ईशान या शब्दाचा अर्थ महादेव होतो. धनभराची उभी की ब्रह्मेशान परोते वाढणे नाही जीवाते. ब्रह्म आणि ईशान म्हणजे ब्रह्मलोक आणि कैलास. पण इथं आपण ब्रह्मलोकापर्यंतच घेऊ, कारण कैलास आणि वैकुंठ हे ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. त्यामुळे ब्रह्मलोकापर्यंत घेतलं तरी चालतं. तर ब्रह्मलोकापर्यंत जीव वाढतो आणि तिथून पुढं शुद्ध ब्रह्म आहे, तिथून पुढं जीव वाढत नाही. सप्तपाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग या तिन्हीच्या मध्ये जो विस्तार आहे याला त्रैलोक्य म्हणतात. परंतु सप्तपाताळ, पृथ्वी, सूर्यमाला, स्वर्ग आणि त्याच्यावर मयूरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक या सगळ्यांना मिळून ब्रह्मांड म्हणतात. आणि अशी अनंत ब्रह्मांडे भगवंताच्या उदरात साठवलेली आहेत. नाथ महाराजाची ही जी सूर्यमाला भागवतात वर्णिलेली आहे त्यामध्ये नाथ महाराजांनी कोणता ग्रह पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर आहे याचं सविस्तर वर्णन दिलं आहे. आणि शास्त्रज्ञांना आज शोधलंय दुर्बिणीच्या साह्यानं, तर जे जे ग्रह सापडलेत ते बरोबर तेवढ्याच अंतरावर सापडत आहेत. याला म्हणायचं अध्यात्मानं विज्ञानावर केलेली मात. ब्रह्मदेव अर्थात सत्यलोक पृथ्वीपासून 120 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सत्यलोक पृथ्वीपासून 120 कोटी किलोमीटर अंतरावर आहे, जिथं ब्रह्मदेव राहतो. आणि त्याच्या पलीकडं वैकुंठ हे कैलास आहे. म्हणजे अंदाजे हे वैकुंठ आणि कैलास 150 कोटी किलोमीटर अंतरावर आहे पृथ्वीपासून. वैकुंठ पृथ्वीपासून अंदाजे 140 ते 150 कोटी किलोमीटर इतक्या दूर अंतरावर आहे. मग 140 कोटी 150 कोटी, कोटी म्हणतोय मी, 150 कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावर तुमची दुर्बीण पाहू शकते का? नाही पाहू शकत. तुमची दुर्बीण दुबळी पडते म्हणून तुम्ही ग्रहच नाही म्हणतात. ते आहेत पण त्यांना पाहण्यासाठी तुमची दुर्बीण दुबळी पडते. तुमच्या अर्थात शास्त्रज्ञाच्या दुर्बिणीतून हे ग्रह दिसत नाहीत. आणि दुर्बिणीला दिसत नाही म्हणून आपण म्हणतो ते नाहीतच. वैकुंठ दुर्बिणीतून दिसत नाही, आम्ही म्हणतो वैकुंठच नाही. कैलास तुमच्या दुर्बिणीला दिसत नाही, आम्ही म्हणतो कैलास नाहीच आहे. तुमची दुर्बीण दुबळी पडते. ते आहेत, तुमची दुर्बीण दुबळी पडते. आणि म्हणून अध्यात्म विज्ञानापेक्षा कधी मोठंच आहे. तुम्ही नाथ महाराजचं भागवत वाचून पहा. नाथ महाराजांनी पृथ्वीपासून प्रत्येक ग्रह
किती लाखावर, किती कोटीवर, हे लाख आणि कोटी किलोमीटरमध्ये, किती लाख किलोमीटर, किती कोटी किलोमीटर अंतरावर हे ग्रह पृथ्वीपासून दूर आहेत, याचं सविस्तर मोजमाप दिलं आहे. पण इतकं दूर पाहण्याची शक्ती आमच्या दुर्बिणीत नाही आहे. दुर्बीण दुबळी पडते म्हणून आम्ही ग्रहच नाही म्हणतो. आणि म्हणून आम्हाला अद्याप कैलास वैकुंठाचा याचा शोध लागला नाही. दुर्बीण दुबळी पडली. आणि म्हणून पृथ्वीपासून सूर्य अंदाजे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. 15 कोटी किलोमीटर पृथ्वीपासून सूर्य. सत्यलोक अर्थात ब्रह्मदेवाचं निवासस्थान सत्यलोक 120 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. वैकुंठ आणि कैलास जवळजवळ 140 ते 150 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. आणि 7 पाताळ ते ब्रह्मलोक याच्यामध्ये जे जे काही येईल ग्रह त्या सगळ्यांना मिळून एक ब्रह्मांड म्हणतात. आणि असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या उदरात साठवलेले आहेत. असा एवढा मोठा देव आहे. आणि एवढा मोठा देव की ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडे आहेत, असा देव नंदाच्या घरी बाळरूपात जन्म घेतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत तो एवढा मोठा आहे. असा देव नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून जन्म घेतो. नंदबाबाचं भाग्य किती मोठं आहे. मजाक आहे का? ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत असा देव नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून जन्म घेतो. आणि म्हणून तुकोबाराय कौतुकानं लिहित आहेत की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत असा देव नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून जन्म घेतो. का बरं? एवढा मोठा देव की ज्याची व्यापकता शब्दात मांडता येत नाही, तो किती मोठा हे सांगता येत नाही, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत असा देव नंदबाबाच्या घरी जन्म घेतो. अर्थात पृथ्वीवर जन्म घेतो. का बरं? त्याचं एकच कारण, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा धर्माची स्थापना करण्याकरता देव पृथ्वीवर मनुष्य रूपात अवतार घेतो. नरबराई लिहित आहेत, हे धर्म जात आगवे युगायुगी म्या रक्षावे, ओघू हा स्वभावे आद्य असे. हे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव गीतेत बोलतो की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, या मृत्यू लोकात या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, धर्म नाश पावेल, धर्म लयास जाईल, तेव्हा धर्माची स्थापना करता मी अवतार धरेल. मी दुष्टांना मारून टाकील, सज्जनांना मागे ठेवेल आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करेल. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. एवढा मोठा ब्रह्मांड नायक ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत असा देव काय येतो पृथ्वीवर? त्याचं एकच कारण, धर्माचं रक्षण किंवा धर्माची स्थापना.
धर्म रक्षावया अवतार घिसी आपल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षा अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. दुष्टाचं निर्दळन, भक्ताचं रक्षण आणि भक्ताच्या हातानं धर्माची स्थापना. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. तात्पर्य देव धर्माचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर येतो. देवाला या विश्वात सर्वात प्रिय जर काय असेल तर तो आहे धर्म. देवाला सर्वात प्रिय आहे धर्म. का तर पृथ्वीवर जर धर्म नांदला तर पृथ्वीवर सुख शांती नांदते. आणि भगवान विष्णू अर्थात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीचा पालनहार आहे. या पृथ्वीवर सुखशांती नांदणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. का तर भगवान विष्णू या पृथ्वीचा पालनहार आहे. नरवरा लिहितात, पै ब्रह्मा प्रातःकाळी विष्णुत माध्यान वेळी सदाशिव सायंकाळी बाळाया. पै ब्रह्मा प्रातःकाळी विष्णुत माध्यान वेळी सदाशिव सायंकाळी बाळाया. हे जे विश्वरूपी बाळ आहे याला ब्रह्मदेव जन्म देतो. भगवान विष्णू याचं पालनपोषण करतो आणि भगवान सदाशिव याचा नाश करतो. विश्वरूपी बाळ आहे याला जन्माला कोण घालतं? ब्रह्मदेव. या विश्वरूपी बाळाचा पालनपोषण कोण करतो? भगवान विष्णू. आणि या विश्वरूपी बाळाला मारतो कोण? तो भगवान सदाशिव. हनुमंतानं लिहितात की पै ब्रह्मा प्रातःकाळी विष्णू तो माध्यान वेळी सदाशिव सायंकाळी बाळाया. विष्णू माध्यान वेळी अर्थात या जगताचं पालन पोषण करणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. जगताला सुखी ठेवणं हे भगवान विष्णूचं आद्य कर्तव्य आहे. का तो जगताचा पालनहार आहे, तारणहार आहे. आणि भगवान विष्णूचं हे जगत, ही पृथ्वी, हा मृत्यूलोक तेव्हा सुखी राहील की जेव्हा या पृथ्वीवर धर्म नांदेल. आणि पृथ्वीवर जर अधर्म माजला, अधर्म बोकाळला तर इथे फक्त दुःख नांदेल. आणि भगवंताला हे नको आहे. भगवंतालाही त्याची सृष्टी सुखी हवी आहे. पृथ्वीवरील प्रत्येक माणूस देवाला सुखी पाहायचा आहे आणि प्रत्येक माणूस सुखी व्हावा यासाठी इथे धर्म नांदणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग जेव्हा जेव्हा धर्म लयाला जातो तेव्हा तेव्हा या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी देव अवतार धरतो. आणि अवतार धरून या मृत्यूलोकात येतो, दुष्टाला मारतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. हनुमान दानवारा लिहित आहेत की अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जना करवी गुढी सुखाची उभी. देव दुष्टाला मारतो. महाभारताच्या युद्धात काय केलं? अर्जुना सज्जन होता. सगळे दुष्ट एकत्र गोळा केले महाभारताच्या युद्धात. दुष्ट सगळे मारले पांडवाच्या हाताने. दुष्ट मारले, सज्जन पांडव मागे ठेवले आणि पांडवांच्या हाताने धर्माची स्थापना केली. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. अर्थात देव सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. देवाला धर्म अति प्रिय आहे. मग हा धर्म म्हणजे नेमकं काय हो? देव धर्माची स्थापना करतो, देव धर्माची स्थापना करतो. हा धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म कशाला म्हणू? धर्म लयात जातो म्हणजे काय? धर्माची स्थापना केली म्हणजे काय? हा धर्म म्हणजे काय? तर ज्ञानवारा ज्ञानेश्वरी धर्माची व्याख्या करतात. माऊली लिहित आहेत, धर्म म्हणजे काय? माऊली लिहित आहेत, येत वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे 4 जाती येतात: हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. या जाती जमाती म्हणजे धर्म नव्हे. मग धर्म म्हणजे काय? धनवारा लिहित आहेत
की एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. समाजातील वडील मनुष्य जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. तर वडील कुणाला म्हणावं? आम्ही वडील कुणाला म्हणतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा हे जिरोणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आम्ही कुणाला वडील म्हणतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा हे जिरोणी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्याचं आयुष्य कमी झाले, जे मरायला टेकले, आता 4-2 वर्षात मरणार आहे, अंगात बळ राहिले नाही, बुद्धिभ्रष्ट झाली, उठलेली जागा बसलेली जागा उठवत नाही, जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्राज्ञा ही जिरुणी जाय त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. आयुष्य धाकुटे झाले, मरायला टेकले, काही दिवसात मरणार आहे, जर्जर म्हातारं झाले, बसलेली जागा उठवत नाही, बुद्धिभ्रष्ट झाली आहे, शरीरात अवसन नाही आहे, अशा म्हाताऱ्या माणसाला आम्ही वडील म्हणतो. ये मृत्यूलोकीचे उपराटे. हे मृत्यूलोकीचे उपराटे आम्ही वडील म्हणतो कोणाला नेमकं? जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्राज्ञा हे जिरोणी जाय त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जे मरायला टेकलंय, ज्याच्यात अवसन नाही, गळून गेलंय, काही दिवसात मरणार आहे, असं खूप 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 जर्जर झालेलं 90-95च्या म्हातारला म्हणतात ते वडील आहे. वा वा, हे वडील आहेत. ज्ञानोबा म्हणतात ते गळालेलं म्हातारं वडील नाही. वडील कोण? तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो, ना की म्हातारा मनुष्य, ना की 90-100 वर्षाचा म्हातारा. तो वडील नाही. वडील कोण? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. जयाचे बिसाट शब्द सुखे मनोवेती वेद तरी ते सदैव सच्चिदानंद कान व्हावे. ज्याचं झोपीत चावळणंही वेद ठरतो तो संत आहे. संत झोपेत चावळला तर ते चावळणं देखील वेद ठरतं. तर जागृतीत तो जे बोलेल तो वेद का ठरणार नाही? अर्थात वडील म्हणजे संत. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो आणि या संतालाच वडील म्हणतात. आणि म्हणून हा वडील अर्थात हा संत जसा जसा वागेल त्या संताच्या चालण्याला, बोलण्याला, वागण्याला धर्म म्हणावा. मग संताच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं तर संत कसा वागतो याचं उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वर देतात. माऊली लिहित आहेत, जयाचे बोलू धर्मोजिये दिठी महासिद्धी तेविये स्वर्ग सुखादिये खिळू जयाचा. जयाचे बोलू धर्मोजिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. जयाचे बोलू धर्मोजिये, संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. जया भक्तीची तुली प्राप्ती जे कैवल्याते परोते सर्मनती जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. संतांचं वागणं धर्म आहे. मग संत कसे वागतात? तर संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. संत जसा वागेल त्या संताच्या वागण्याला धर्म म्हणावं. तर संत कसा वागतो? तर संत कसा वागतो तर नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म असे म्हणतात. म्हणून नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म,
सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. तुकोबारा तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. नरवाराय लिहित आहेत की अर्जुनावर भगवान कृष्णाची पूर्ण कृपा झाली होती. का? किंबहुना नृपा पार्थ झालासे कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनावर भगवान कृष्णाची पूर्ण कृपा झाली होती. का? तर अर्जुन रीतीने वागत होता. आणि माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. आणि म्हणून नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. हे सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं, आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. याला जर बारीक बारीक केलं तर नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. सत्य आणि नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. याला अजून छोटं केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. मग समाजात जेव्हा जेव्हा सत्यता पुसली जाते, नीती पुसल्या जाते, इमानदारी, माणुसकी पुसल्या जाते, अहिंसा पुसल्या जाते, प्रेम पुसल्या जातं, हे सगळे सद्गुण पुसल्या जातात, म्हणजे धर्माचा ऱ्हास झाला. समाजामधून नीतिरीती गेली, माणुसकी, इमानदारी गेली, सत्य, अहिंसा गेला, प्रेम, जिव्हाळा गेला, परोपकार गेला, सदाचार गेला, हे सगळे सद्गुण गेले म्हणजे समाजात अधर्म आला. आणि सगळे सद्गुण जीवनात आले म्हणजे समाजात धर्म आला. आणि म्हणून सद्गुण जीवनातून जाणं हा अधर्म, आणि सद्गुण जीवनात येणं हा धर्म आहे. आणि मग जेव्हा जेव्हा इथं सर्व दुर्गुणच नांदतील, सद्गुण पुसल्या जातील, म्हणजे अधर्म बोकाळलाय, आणि हा अधर्म घालून धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत अवतार घेतो. आणि भगवंताला धर्म अतिप्रिय आहे. धर्म अतिप्रिय आहे. भगवान स्वतः बोलतात ज्ञानेश्वर, हे धर्म जात आगवे युगायुगी म्या रक्षावे, उगू हा स्वभावे आद्य असे. की अर्जुना, प्रत्येक युगात मी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धरतो. हे अनादी कालापासून चालत आले, हे आजचं नाही, अनादी कालापासून चालत आले. हे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे. देव अनादी कालापासून प्रत्येक युगात अवतार धरतो, ते प्रामुख्यानं धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि धर्म म्हणजे सद्गुण. आपण पाहिले हे सर्व सद्गुण म्हणजे धर्म. आणि म्हणून धर्माची स्थापना करण्यासाठी प्रामुख्यानं भगवंत आणि संत दोघंच अवतार धरतात. आणि भगवंत आणि संत हे दोघंच धर्माचं रक्षण करू शकतात, साधारण जीव नाही. भगवंत काय म्हणतोय? धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अवतार धरला. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपल्या पाळीसी भक्तजना. दुसऱ्या अभंगात तुकोबारा म्हणतात, धर्म रक्षाव्यासाठी करणे अटी आमासी. अर्थात भगवंत आणि संत हे दोघंही धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतात आणि धर्माची स्थापना करतात. आता भगवंत धर्माची स्थापना करत असताना दुष्टाला मारूनच टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना करतो. संत असं करत नाहीत. भगवंतानं काय केले? दुष्टाला मारले, सज्जनाला मागे ठेवले आणि सज्जनाच्या हाताने धर्माची स्थापना केली. संत दुष्टाला मारत नाहीत. संत दुष्टाच्या हातला दुष्टपणा घालवतात, त्याला सुधरवतात आणि त्याच्या हाताने धर्माची जोपासना करतात. आणि मग
दुष्टाच्या आतला दुष्टपणा घालवण्यासाठी संत काय करतो? दुष्टाच्या मुखात हरिनाम देतो. आणि म्हणून तुकोबाराय स्वमुखानं बोलतात की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात की माझ्या अवतार कार्यात जी काही मी प्रमुख कार्य केली त्यातलं सगळ्यात प्रमुख कार्य होतं हरिनामाचा प्रसार. हेची चकारात्मक सांगितलं, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हरिनामाचा प्रसार हे माझ्या अवतार कार्यातील प्रमुख कार्य आहे, हे तुकोबाराय बोलतात. का? तर तुकोबाराय म्हणतात की हरिनाम हे बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळे लागतात आणि समाजात नीती, माणुसकी, इमानदारी नांदते, अर्थात धर्म नांदतो. हरिनाम बीज आहे. हरिनामरूपी बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष आणि या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. आणि नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे समाजात धर्म नांदणं. आणि मग संत दुष्टाला मारत नाहीत, दुष्टाच्या मुखात हरिनाम देतात. एकदा का दुष्टाच्या मुखात हरिनाम आलं की त्या दुष्टाच्या हृदयात दया जागी होते आणि दयेजवळ धर्म आपाप चालत येतो. तुकोबाराय बोलले, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. नीट आहे का? भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या जीवनात भक्ती अर्थात ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे त्याच्या जीवनात दया असते आणि दयेजवळ धर्म असतो. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा ज्ञानोबा आहे. दया तेत धर्म हा सिद्धांत आहे आणि हरिनाम तेत दया हा बी सिद्धांत आहे. म्हणून हरिनाम तेते दया आणि दया तेते धर्म हा एक महान सिद्धांत आहे. हरिनाम तेते दया आणि दया तेते धर्म हा एक महान सिद्धांत आहे. आणि म्हणून ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते आणि ज्याच्या हृदयात दया वास करते त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य वास करतात. आणि ज्याच्या जीवनात नीतिमूल्य वास करतात तो सदाचारी असतो. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात त्या समाजातून लांडी लबाडी पळून जाते, का तिथं नीतिमूल्य नांदतात. ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात अर्थात धर्म नांदतो तिथून लांडी लबाडी पळून जाते. तिथं कोणीच कोणाला फसवत नाही. फसवत नाही म्हणून प्रेमाचं वातावरण आहे, मैत्रीचं वातावरण आहे. मग तिथं सुख आपाप चालत येतं आणि सुखाच्या रूपानं तिथं कृष्ण परमात्मा नांदत असतो, पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. आणि म्हणून मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, जीवनात नीतिमूल्य तर तिथून लांडी लबाडी पळून जाते. तिथे सदाचार असतो, प्रेमाचं गुणागोविंदाचं वातावरण असतं, मैत्रीचं नातं असतं, कुणी कुणाला फसवत नाही. म्हणून प्रेमाचं वातावरण म्हणजे जिथं प्रेम आहे, मैत्री, तिथं सुख चालत येतं. सुखाच्या रूपानं तिथं कृष्ण परमात्मा नांदत असतो, पुरुषोत्तम नांदत असतो. आणि म्हणून दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. झाला धर्मानं समाज सुखी. समाज कसा सुखी झाला? संतानं दुष्टाच्या मुखात हरिनाम दिलं. मुखात हरिनाम आलं की त्या दुष्टाच्या हृदयातील अंतकरणातील दुष्टगुण पळून जातात आणि त्याच्या हृदयात सद्गुण नांदतात. का? तर मुखात नाम आलं की हृदयात दया येते. दया हृदयात आली की दुर्गुण पळून जातात, जीवनात सद्गुण येतात. तुकोबाराय म्हणतात मी हेच करतोय माझ्या अवतार कार्यात. मी दुष्टाच्या मुखात हरिनाम देतोय. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. जे पाखंडी आहेत, पापी आहेत, दुष्ट आहेत, दुराचारी आहेत. पाखंड्याचा असा व्यापक अर्थ आहे. पाखंडी म्हणजे अंगात सद्गुण नसताना मी सद्गुणी असं दाखवणं, मी संत नसताना संत असं दाखवणं, लोकांना खोटं शास्त्र सांगणं, ढोंगीपणा करणं, नाटकीपणा करणं, हा पाखंडी आहे. लोकांना खोटं शास्त्र सांगणं, खोटा वेद सांगणं,
अंगात पात्रता नाही, गुण नाही, पण मी तितका गुणी आहे दाखवणं, असा पाखंडी असतो, ढोंगी असतो, चुकीचं शास्त्र सांगणं, हा एक पाखंडी. आणि दुसराही पाखंडीचे जो वाईट वागतो, परद्रव्य करण्याचा अभिलाष, पापी, दुष्टे, दुराचारी, तोही पाखंडीच आहे. मग या पाखंड्याच्या आतलं पाखंड घालवायचं, पाखंड्याला मारायचं नाही, पाखंड्याच्या आतलं पाखंड घालायचं. कसं घालायचं? तुकोबाराय म्हणतात पाखंड्याच्या मुखात हरिनाम द्या. पाखंड्याच्या मुखात हरिनाम आलं की त्याच्या हृदयात दया स्थापित होते, देह जुळून दुर्गुण पळून जातात, तिथे सद्गुण येतात, आणि जीवनात सद्गुण आले की तो मनुष्य सदाचारी बनतो. सदाचारी बनला की तो धर्माची जोपासना करतो. समाजात धर्म नांदला की समाज सुखी होतो. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र होतो. नाथ महाराज, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र होतो. नर आहे नारी दुराचारी आहेत, पण मुखी हरी गातोय, आता पवित्र होतोय. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र होतो. तुकोबाराय म्हणतात हेच केलं मी. दुराचारी, दुष्ट आहे, पाखंडी, त्याच्या मुखात हरिनाम दिलं. हरिनाम मुखात आलं की हृदयात दया आली की हृदयातून दुर्गुण पळून गेले, जीवनात सद्गुण आले. का दया ही सद्गुणाची जननी आहे. मुखात नाम, हृदयात दया, दयेजवळ सद्गुण. सद्गुण म्हणजे धर्म, आणि तो मनुष्य धर्माची, नीतिमूल्याची जोपासना करतो, समाजात धर्म नांदतो, समाज सुखी होतो. आणि म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं कारण जर काय असेल तर नामस्मरण आहे, हरिकीर्तन आहे. अर्थात हरिनाम धर्माला जगवतं. हरिनामामुळं समाजात धर्म नांदतो. आणि मग देवही अवतार घेतो, धर्माची स्थापना करतो. संतही अवतार घेतात, धर्माची स्थापना करतात. पण दोघांमध्ये थोडा फरक आहे. देव अवतार घेऊन धर्माची स्थापना करतो, इथं देव दुष्टाला मारूनच टाकतो, सज्जनाला मागे ठेवतो, आणि सज्जनाच्या हाताने धर्मस्थापन करतो. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. संत दुर्जनाला मारत नाहीत, दुष्टाला मारत नाहीत. संत दुष्टाच्या हातला दुष्टपणा घालवतात, त्याच्या मुखात हरिनाम देऊन त्याला सुधरवतात, आणि त्याच्या हाताने धर्माची जोपासना करतात. अशा प्रकारे समाजात धर्म नांदतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा समाजात धर्म पुसल्या जातो, समाजातून नीतिमूल्य निघून जातात, नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, हे सगळे सद्गुण समाजातून निघून जातात. अर्थात धर्म पुसल्या जातो. तेव्हा आपण म्हणतो धर्माला ग्लानी आली, आणि मग भगवंत अवतार धरतात आणि धर्माची स्थापना करतात. तर धर्माची स्थापना करतात म्हणजे काय करतात? तर समाजामध्ये भगवंत धर्माची स्थापना करतात म्हणजे काय करतात? तर भगवंत समाजामध्ये नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाची स्थापना करतात, म्हणजे धर्माची स्थापना करतात. कारण हे सगळे सद्गुण म्हणजे धर्म आहे. आणि मग धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म, सगळे सद्गुण म्हणजे धर्म. आणि म्हणून असा व्यापक भगवंत की ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, एवढा मोठा भगवंत, एवढा मोठा देव, एवढा मोठा कृष्ण, तो बाळरूपानं नंदाच्या घरी जन्माला येतो, अवतार धरतो. का? तर त्याला धर्माची स्थापना करायची असते. का? तर या हरीला धर्म अतिशय प्रिय आहे. त्याला धर्म इतकं दुसरं काही प्रिय नाही. देवाला सर्वात प्रिय काय? तर धर्म आहे. अनेक गोष्टी प्रिय आहेत, पण धर्म सर्वात प्रिय आहे. तर लयाला गेलेला धर्म पुनर्स्थापित करायचा, यासाठी हा श्रीहरी अवतार धरतो, धर्माची स्थापना करतो. तेवढ्या करता ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, एवढा मोठा देव नंदाच्या घरी बाळरूपानं आलाय. का? तर त्याला धर्माची स्थापना करायची. हे एक कारण की एवढा मोठा देव नंदाच्या घरी जन्माला का आला बाळरूपानं. आणि दुसरे एक कारण असते, देव जन्माला का येतो, देव अवतार का धरतो.
तर संत अर्थात भक्त देवाचे अतिप्रिय असतात आणि देवाला राहवत नाही. या संतांना देवाला भेटावंसं वाटतं आणि म्हणूनही देव अवतार धरतो आणि या संतांना भेटतो, संतांची चाकरी करतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव संतांच्या अंकित राहतो, संतांची चाकरी करतो. देवाला संताशिवाय करमत नाही. संत देवाचे अतिप्रिय असतात. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले. प्रत्येक संतांच्या संसारात देव राबतो आणि म्हणून संतांच्या संसारात राबण्यासाठी आणि संताला भेटण्यासाठी देव अवतार धरतो. हे दुसरं कारण. पहिलं कारण धर्माचं रक्षण, दुसरं कारण संतांची भेटी. या दोन कारणासाठी प्रामुख्यानं देव अवतार धरतो. का तर देवाला संताला भेटावं वाटतं आणि म्हणून देवच बोलतो. ननबारा लिहित आहेत की दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. मला 2 हात आहेत पण ते कमी पडतात, म्हणून मी 2 अजून 2 हात धरतो आणि 4 हात धरून येतो आणि त्या संताला 4 हाताने आलिंगन देतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, अलिंगावया लागुनी तयाचे अंग. तया संघाचे नि सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरूपम. मी विदेही परमात्मा आहे, मला देह नाही, तरी मी देह धरतो आणि त्याला भेटण्यासाठी येतो. तया संघाचे नि सुरवाडे मज विदेहा देह धरणे पडे, किंबहुना आवडे निरूपम. मला देह नाही, मी देह धरतो. मला हात नाही, मी हात धरतो. 2 नाही, 4 हात धरतो. अवताराला येतो आणि त्या माझ्या लाडक्या संताला मी 4 हातानं आलिंगन देतो. का तर ते संत मला पाहावेसे वाटतात, संत मला अतिप्रिय असतात. तो पाहावा हे मज डोहाळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नि लीला कमळे पुजू तयाते. तो पाहावा हे मज डोहाळे. देव म्हणतो मला संताला पाहावंसं वाटतं. मला डोळे नाहीत, मी डोळे धरतो. मला हात नाही, मी हात धरतो आणि माझ्या हाताने मी त्याची पूजा करतो. तो पाहावा हे मज डोहाळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नि लीला कमळे पुजू तयाते. तात्पर्य देव म्हणतो मी विदेही परमात्मा आहे, मला देह नाही, मला शरीर नाही, पण मला भक्ताला भेटावंसं वाटतं म्हणून मी शरीर धारण करतो. 1 नाही, 4 हात धारण करतो. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन 4 हात धारण करतो आणि 4 हाताने मी माझ्या त्या प्रिय संताला आलिंगन देतो. मला डोळे नाहीत, मी डोळे धारण करतो. डोळ्याने त्याला पाहतो, हाताने त्याची पूजा करतो, कानाने त्याचे गुणगान ऐकतो. तात्पर्य देव भक्ताचा संतांचा वेडा आहे आणि त्यांना या संतांना भेटण्यासाठीही देव अवतार धरतो. आणि मग संत हे भगवंताचे मित्र असतात. ननबारा लिहितात की तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. देव म्हणतो अरे संत माझे मित्र आहेत, यात नवल काय. संत तर माझे मित्र आहेतच, पण जे संतांचं चरित्र ऐकतात आणि सांगतात तेही माझे मित्र असतात, यात खरं नवल आहे. आणि म्हणून नेहमी संतांचं चरित्र ऐका, सांगा. तुम्ही भगवंताचे मित्र व्हाल आणि भगवंताचं मित्र बनणं ही जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे. भगवंतानं शब्द दिलाय, तेने श्यामा मैत्र येतं कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. संत तर माझे प्रिय आहेत, माझे मित्र आहेत, पण संतांचं चरित्र सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र आहेत. आणि मग संतांचं चरित्र ऐका, सांगा, तुम्ही देवाचे मित्र व्हाल आणि तुम्हालाही भेटण्यासाठी देव येईल. आणि म्हणून मी बोललो की देव अवतार धरतो. नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून आलाय, त्यांनी अवतार धरलाय. भगवान विष्णू कृष्ण रूपात नंदबाबाच्या घरी बाळ म्हणून आलेत. का? प्रमुख 2 कारण आहेत. एक धर्माची स्थापना आणि संत भेटी. देवाला धर्म आणि संत अतिशय प्रिय आहे. जगातली देवाची सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर संत आहे आणि धर्म आहे.
आणि या दोघांच्याही रक्षणासाठी देव अवतार धरतो. आणि देव स्वतःच अवतार धरतो, दुसऱ्याला पाठवत नाही, स्वतः येतो. का? तर आपल्या प्रियाच्या रक्षणासाठी मनुष्य स्वतः उडी घालतो. एकदा राजा अकबराने बिरबलाला विचारलं की बिरबल, तुमचा देव अवतार धरतो म्हणे. बिरबल म्हटलं हो. म्हणले बरं देवच काय येतो, त्याच्या हाताखाली काय नौकर चाकर नाहीत का, त्याला पाठवा म्हणले. मुख्यमंत्र्याच्या हाताखाली मंत्री असतात, त्यांना पाठवतो मुख्यमंत्र्यांनीच का जावं. तसा देव ब्रह्मांड नाही की त्यांनी स्वतः काय इतरांना पाठव, त्याच्या हाताखालच्या लोकांना पाठव. देव काय येतो. बिरबल म्हणाला की बादशाहजी, एक 2-4 दिवसात याच्यावर चर्चा करू, सध्या राहू द्या म्हणले. बादशाह म्हणाले ठीक आहे. बादशाहने एक कार्यक्रम आखला की आग्र्याला चिटकून यमुना नदी वाहते, पलीकडे एक दर्गा होता देव, त्या देवाला दर्ग्याला जायचं ठरलं. बिरबल बादशाहला म्हणतो अकबराला की बादशाहजी, आपण आपल्या बाळाला घेऊन मुलाला घेऊन पलीकडे दर्शनाला जाऊ दर्ग्याला. म्हणलं ठीक आहे चल. म्हणतो चल देवाचं दर्शन जाऊ म्हटले. ठरलं आणि बाळाला घेतले, पण बाळ नकली घेतलं, प्लास्टिकची बाहुली, खरं बाळ घेतलं नाही. दासीच्या मांडीवर दिले आणि दासीला सांगितले नाव नेम नदीच्या अर्ध्या भागात गेली खोल डोहात की बाळाला पाण्यात टाकून द्यायचं. तू एवढं कर, बाळ नकलीच आहे, त्या बाळाला पाण्यात टाकायचं. दासी म्हणाली ठीक आहे, तर नकलीच बाळ आहे, तिला काय टाकते म्हणले अर्ध्या डोहात गेल्यावर, नाव अर्ध्या पाण्यात गेल्यावर. ठरल्याप्रमाणे बिरबल, अकबर, दासी, काही शिपाई सोबत आहेत, नावेत बसलेत आणि दर्ग्याला चाललेत दर्शनाला. बरोबर नाव अर्ध्या नदीत गेली की त्या दासीने ते बाळ पाण्यात टाकून दिलं. बादशहानं पाहिलं की बाळ पाण्यात पडले. बादशहाने स्वतःच पाण्यात उडी मारली, नोकराला सांगितलं नाही. पाण्यात उडी मारली, ते बाळ बाहेर काढलं, नावेत आणलं, स्वतःही नावेत आले आणि बिरबलला रागावले. म्हणजे बिरबल हा काय प्रकार आहे, बाळाचा जीव गेला असता तर. बिरबल म्हणतो बादशहाजी, बाळाच्या जीवाचं पुन्हा बघू. बाळ पडले हे कळल्यानंतर तुम्ही स्वतः उडी का घातली पाण्यात. म्हणले ते माझं बाळ आहे, मला शुद्ध राहिली नाही. माझं बाळ पडल्यावर कोणाला सांगत बसू, माझं बाळ आहे, मला अतिप्रिय आहे. इतरांना सांगून वेळ घालण्यापेक्षा मी स्वतःच उडी मारली, मला राहवलं नाही, मी स्वतः उडी मारली. का तर माझं बाळ मला अतिप्रिय आहे. मग बिरबल म्हणतो बादशाहजी, तुम्ही जो प्रश्न विचारला होता की तुमचा देव भगवान श्रीकृष्ण स्वतःचा अवतार धरून का येतो, त्याच्या हाताखालच्या नोकरांना का पाठवत नाही धर्माची स्थापना करायला, याचं हे उत्तर आहे. म्हटले तुम्हाला जसं तुमचं बाळ प्रिय आहे, बाळ पाण्यात पडलं हे कळालं की स्वतः उडी घातली, तसं भक्ताचं रक्षण करण्यासाठी आमचा देव स्वतः उडी घालतो, धर्माची स्थापना करतो, भक्ताचं रक्षण करतो. आपली प्रिय वस्तू, आपली संतती सर्वात प्रिय ती पाण्यात पडली, मरते हे कळालं, कोणताही बाप बेभान होतो, पोहता येऊ नाही येऊ, प्रसंगी मी मेलो चालेल पण माझं बाळ वाचावं, पाण्यात उडी मारतो, त्या बाळाला काढतो. बाळाच्या रक्षणासाठी बाप बेभान होतो, का तर बाळावर जीवापाड प्रेम. तसं देवाचं संतावर जीवापाड प्रेम, संताच्या रक्षणासाठी देवही बेभान होतो, स्वतः उडी घालतो. आणि म्हणून भगवंत भक्ताच्या संताच्या रक्षणासाठी इतर कुणाला पाठवण्याच्या भानगडीत पडत नाही, स्वतः उडी घालतो. कोठेही न दिसे पाहताना उडी घाली अवचिता, स्वतः अवतार धरतो आणि येऊन धर्माची स्थापना करतो, दुष्टाला मारतो आणि संतांना, सज्जनाला, भक्त मंडळीला मागे ठेवतो, त्यांचं दुःख निवारण करतो. या 2 कारणाकरता प्रामुख्यानं भगवंत अवतार धरतात. पहिलं कारण धर्माचं रक्षण आणि दुसरं संतांची भेटी.
म्हणून भगवंताला या विश्वात सर्वात प्रिय जर काय असेल तर पहिली गोष्ट धर्म आणि दुसरी गोष्ट संत. या दोन गोष्टी जीवापाड भगवंताला प्रिय आहेत. आणि म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि संतांच्या भेटीसाठी, या दोन कारणासाठी एवढा मोठा भगवंत की ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहेत, असा भगवंत एक छोटं बाळ बनून नंदाच्या घरी जन्म घेतो. आणि मग महाराज म्हणतात की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. एवढा मोठा देव ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहेत, तो नंदाच्या घरी एक छोटं बाळ म्हणून आलाय. हे केवढं नवल आहे हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, नवल केवडे नवल केवडे न कळे कानोबाचे कोडे. नवल केवडे नवल केवडे न कळे कानोबाचे कोडे. नवल आहे म्हणले या देवाचं, या भगवान श्रीकृष्णाचं, भगवान विष्णूचं नवल आहे. त्याचं कोडं कुणालाच उलगडत नाही म्हणले. हा देव भक्तासाठी किती वेळ आहे, धर्मस्थापण्यासाठी किती वेळ आहे. तो एवढा मोठा आहे की त्याचं मोठे पण कोणाला सांगता येत नाही, एवढा तो मोठा आहे. केवढा मोठा आहे की अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरात आहेत. मग तो किती मोठा असेल हे शब्दात मांडता येत नाही. म्हणून देव किती मोठा आणि संत किती मोठे हे शब्दात मांडता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराला कोणतरी विचारलं की संत किती मोठे असतात, थोडं वर्णन करून सांगा. तर महाराज म्हणले, काय वानू आता न पुरे ही वाणी. काय वानू आता न पुरे ही वाणी. संत किती मोठे आहेत काय सांगा बाबा. जसं एखाद्या खूप मोठ्या श्रीमंताचं लग्न आहे, कुठीत खर्च केला आहे, लग्नात तुम्ही आले आणि मित्रांनी विचारलं कसं झालं लग्न, कसं झालं लग्न, काय सांगा बाबा ते लग्न, आ बाबा 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 काय, आ बाबा बाबा काय लग्न ते, आ बाबा बाबा नुसतं आ बाबा करतो, त्याला शब्द सापडत नाहीत. तसं संतांचं वर्णन करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. हनुमान महाराज म्हणतात की काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. संतांना जसं शब्दात बांधता येत नाही, संतांचं वर्णन करायला शब्द सापडत नाही, तसं भगवंताचं वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. देव किती मोठा आहे सांगताच येत नाही, सांगताच येत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की जैसे न सांगण्यावरी बाळापतीशी रूप करी, बोलून निमालेनी विवरी अचर्चा ते. जैसे न सांगण्यावरी बाळापतीशी रूप करी, बोलून निमालेनी विवरी अचर्चा ते. एखाद्या मुलीला विचारलं तुझ्या नवऱ्याचं नाव काय सांग, ती सांगत नाही, पोरगी लाज येते. मग आपण 4-5 नाव घ्यायची. आपण म्हणायचं राजू, ती उड्या मारती हसती. आपण म्हणायचं विजू, ती पुन्हा उड्या मारती हसती. आपण म्हणायचं गजू, ती हसती उड्या मारती. आपण म्हणायचं संजू, ती गप्प बसती खाली पाहते. ती मौनावली, ती गप्प बसली की समजून घ्यायचं हेच तिच्या नवऱ्याचं नाव आहे. जैसे न सांगण्यावरी बाळापतीशी रूप करी. अनेक नावं घेतले, पोरगी उड्या मारत होती पण तिच्या नवऱ्याचं नाव आले, गप्प बसली. तिने न सांगता तिच्या नवऱ्याचं नाव सांगितलं. तसं भगवंत हा चर्चेचा विषय नाही, तो अचर्चित आहे. तो केवढा आहे हे सांगण्यासाठी शब्द सापडत नाहीत. हेच त्याचं वर्णन आहे. बोलून निमालेनी विवरी, बोल निमाले, शब्द थांबले, हेच त्याचं वर्णन आहे. तो अचर्चित आहे. आणि जो अचर्चित असतो त्याच्या वर्णाला शब्द सापडत नाहीत. जिथं शब्द थांबतात हेच त्याचं वर्णन असतं. बोलून निमालेनी विवरी अचर्चा ते. एवढा मोठा देव आहे, एवढा मोठा देव आहे, त्याचं वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. गगनावनी वाढ नाम आहे. नामाने नाम यांच्यात अभेद असतो. देवाचं नाव गगनापेक्षा मोठं आहे, देव गगनापेक्षा मोठा आहे. अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटात आहेत. म्हणून वेदाला विचारलं, शेषाला विचारलं,
की तुम्ही देवाच्या जवळचे, देव किती मोठा आहे सांगा. शेषाला विचारलं की तू देवाची गादी आहेस, तुझ्यावर देव झोपलेला आहे. शेषा सांग देव केवढा आहे, देव केवढा आहे सांग. शेषा देव केवढा आहे सांग. तोही अंथुरणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, इथं सनकाधिक वेडे पिसे झाले. वेदाला विचारलं देव केवढा आहे, त्याने हात वर केले. आपल्याला माहीत नाही रे बाबा, माहीत नाही रे बाबा, पळून गेलं. येरू नेती नेती म्हणी बहुडे, ते पळून गेलं हात वर करून. वेद म्हणला आपल्याला देव सांगता येत नाही. हां, वेदाचे बहुवस्पन न देखेची जयाचे अंगण. वेद फार विशाल आहे, पण या वेदाला देवाचं अंगण सुद्धा पाहता आलं नाही. तो हात वर करून पळाला, मला देव माहीत नाही रे बुवा. येरू नेती नेती म्हणून बहुडे, वेदाला देव सांगता आला नाही. शेषाला विचारलं, त्यांनी अंथरुणाखाली तोंड खुपसलं आपलं 1000 पाण्यात. शेषावनी तोंडाळे कोण आती, एवढे मोठे तोंड आहेत 1000, त्याला देव सांगता आलं नाही. तोही अंथरुणा तळवटी दडे, अंथरुणाखाली तोंड खुपसलं. शेषाला देव सांगता आला नाही. इथं सनकाधिक वेडे पिसे झाले. देव किती मोठा आहे सांगता येत नाही. आणि म्हणून देव सांगायचं असेल तर मौन धारण करणं हे देवाचं सांगणं, हे देवाचं वर्णन आहे. आणि म्हणून दरबारा लिहितात की मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधव हाव. हां, म्हणून दिससी ती तुली वाव भजो काही. अरे देवा तुझं नाव मौन आहे, तुझं राशी नाव मौन आहे. ज्याचं नाव मौन आहे त्याची आम्ही काय चर्चा करावी, त्याचा विस्तार आम्ही काय सांगावा. तुझं नाव मौन आहे, आम्ही मौन धारण करावं. मौन हा देव आहे. मौन धारण करणं म्हणजे देवाचा विस्तार करणं. बोलून निमाल्यानी विवरी अचर्चा ते, शब्द थांबतायत, शब्द सापडत नाहीत, हे देवाचं वर्णन. मौन धारण करणं हे देवाचं वर्णन. मौन देवाचं नाव आहे. मौन गा तुझे राशी नाव, नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. म्हणून मौन हा देव आहे. मौन हा देव आहे. आणि मग मौन हा देव आहे तर बडबड करून देवाचं वर्णन कशाला करायचं. आपण मौन धारण करायचं. तर मौन म्हणजे अतिशय दृढ मौन, श्रीरामकृष्ण नामस्मरण. नाथ महाराज मौनाची व्याख्या सांगतात की मौन काय, की अतिशय दृढ मौन श्रीरामकृष्ण नामस्मरण. तोंडाला कुलूप लावून मनातल्या मनात रामकृष्ण नामाचा जाप करत राहणं हे मौन असते. काय करावे ते मन, दाही दिशा हिंडे मन. मुक्ताबाई म्हणतात काय करावे ते मन, दाही दिशा हिंडे मन. बरेचसे लोक मौन धारण करतात, फक्त तोंडाने बोलत नाहीत, पण मनात काहीतरी फालतू विचार चालू असतात. दाही दिशेला मन हिंडत असते, ते मौनच नाही म्हणले. काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन. तोंडाला कुलूप लावले पण मनात देवाचं नाव नाही, ते मौन नसते. खरं मौन काय, तर अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण. तोंडाला कुलूप लावून मनातल्या मनात सारखं रामकृष्ण म्हणत राहणं हे मौन आहे. आणि मग देव केवढा विचारला तर मौन धारण करायचं, त्याचं नाव घ्यायचं. संत केवढेत तर गप्प बसायचं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवायचं. का तर संत आणि देव यांचा विस्तार सांगता येत नाहीत. संत आणि देव किती मोठा असतात हे सांगण्यासाठी शब्दच निर्माण झाले नाहीत. जिथं शब्द सापडत नाहीत, शब्द कुंठित होतात, वाणी थांबते, हेच संताचं आणि देवाचं वर्णन आहे. असा इतका मोठा देव आहे. नरबळा बोलले की 15.5 रजतवाणी ऐसी स्तुतीची बोलणी, उगाच माता ठेवीजे चरणी हेची बोले. 15.5 नंबरी शुद्ध सोनं आहे, अतिशय शुद्ध सोनं आहे. पण त्याला चांदीची पॉलिश केली आणि बाजारात विकायला नेलं, त्याची किंमत कमी होईल की. चांदीची पॉलिश केला कुणी त्याला चांदीच म्हणाल. तसं देवाचं वर्णन करणं म्हणजे सोन्याला चांदीची पॉलिश करणं, देवाचं महत्त्व कमी करणं. आम्ही देवाचं वर्णन करणं, देवाला शब्दात बांधणं, देवाला शब्दात बांधणं म्हणजे देवाची किंमत कमी करणं. देव शब्दात बांधल्याच जात नाही, संत शब्दात बांधल्याच जात नाही, तेवढे मोठे असतात. आणि मग उगाच माता ठेवीजे चरणी हेची बोले. 15.5 रजतवनी ऐसी स्तुतीची बोलणी, उगाच माता ठेवीजे चरणी हेची बोले. देव किती मोठा आहे हे सांगता येत नाही. उगा चरणावर मस्तक ठेवायचं आणि गप्प बसायचं.
एवढा मोठा देव की ज्याचं कोडं कळत नाही, तो किती मोठा आहे सांगता येत नाही. पण नवल काय म्हणले, तर तो नंदाच्या घरी बाळ म्हणून आलाय. ज्या देवाचा विस्तार सांगता येत नाही, ज्या देवाच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, तो देव, तो हरी बाळ बनून नंदाच्या घरी आलाय. हे नवल आहे. अनेच महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात की नवल केवडे, नवल केवडे, न कळे कानोबाचे कोडे. नवल केवडे, नवल केवडे, न कळे कानोबाचे कोडे. जो देव सगळ्या जगाला जीव घालतो, पृथ्वीला तृप्त करतो, तो यशोदेच्या हाताने भोजन करतो. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहितात की पृथ्वी ज्याने तृप्त केली, पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. देव साऱ्या जगाला जीव घालतो, त्याला यशोदा जीव घालते. हे नवल आहे. काय काय नवल आहेत बघा. पहिलं नवल आहे, पुढच्या चरणाने नवल आलेत. पहिलं नवल आले काय, तो कोवऱ्या दुसऱ्या चरणात म्हणले नवल केवडे, नवल केवडे, न कळे कानोबाचे कोडे. काय नवल आहे म्हणले या कृष्णाचं, काय नवल आहे. पहिलं नवल काय की त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, तरी तो बाळक होऊन नंदाच्या घरी आलाय. हे पहिलं नवल आहे. दुसरं नवल काय, दुसरं नवल की जो साऱ्या पृथ्वीला जीव घालून तृप्त करतो, तो स्वतः यशोदेच्या हाताने जेवण करतो. हे दुसरं नवल आहे. नवल केवडे, नवल केवडे, न कळे कानोबाचे कोडे. काय, तर पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा जेवण घाली. हे नवल आहे. सगळ्या जगाला देव जीव घालतो. दैवास्तव देहाचे पाळन, दैवास्तव देहाचे पाळन, जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगे. आपला देह दैववशेत पाळला जातो. आपल्या देहाला अन्न पाणी देण्याची जिम्मेदारी देवाची आहे, म्हणून आपण काळजी करायची नाही. बाहेर घाली देवा, न लगे देश डोई घ्यावा. जेवढं देवाने आयुष्य दिले तिथपर्यंत त्या शरीराला जगवणं ही देवाची जिम्मेदारी आहे. देहा दैववशेत पाळला जातो. तुम्हाला अन्न देण्याची जिम्मेदारी देव स्वतःवर घेतो. याचा अर्थ तुम्ही देरे हरी पलंगावरी असं करायचं नाही. तुम्ही कष्ट करता किंवा देव कष्ट करायला लावतो, पण तुमच्या भरणपोषणाची जिम्मेदारी ही देवाची आहे. दैवास्तव देहाचे पाळन. साऱ्या जगाला देव खाऊ घालतो. जगातली प्रत्येक सजीव वस्तू, पशु पक्षी प्राणी माणूस कोणी असो, सगळ्याला जीव घालतो आणि शेवटी स्वतः जेवतो. कुठल्या ना कुठल्या रूपात येतो, त्याला अन्न देतो. सगळे जेवले स्वतः जेवतो. अर्थात महाराज म्हणतात की सगळी पृथ्वी हा तृप्त करतो जेवण घालून, पण हा यशोदेच्या हाताने जेवतो. हे नवल आहे म्हणले. नवल केवडे, नवल केवडे, न कळे कानोबाचे कोडे. काय नवल, तर पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. साऱ्या पृथ्वीला हा भोजन घालतो, तो यशोदेच्या हाताने भोजन करतो. हे दुसरं नवल आहे म्हणले. तिसरं नवल महाराज सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणात. महाराज लिहित आहेत की विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती. हे तिसरं नवल आहे की विश्वव्यापक आहे, ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, एवढा मोठा देव, त्याला गवळणी कडावर घेतात. आता एवढा मोठा देव की ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. ब्रह्मांड काय मजाक आहे का? मी सांगितलं ना, सप्तपाताळ ते सत्यलोक मध्ये येणारा सगळा पसारा हा ब्रह्मांड आहे. असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत, किती सांगता येत नाही. असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात, त्याचं वजन किती असेल? ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत त्याचं वजन किती असेल? एवढ्या मोठ्या वजनाचा देव कोण कडेवर घेते? तर गवळणी कडी घेते. हे नवलच आहे म्हणले. नवल केवडे, नवल केवडे. काय नवल आहे म्हणले? विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते. हा विश्वव्यापक देव ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, याचं वजन किती असेल कोण सांगू शकतंय? एवढ्या वजनाचा देव एवढा बारीक होतो की ज्याला गवळणी कडावर घेतात. हे त्या देवाचं नवल आहे. आणि म्हणून विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते. देवा विश्वव्यापक आहे. हे समजतं हे श्री वासुदेव.
ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो आणि भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोची. हे समजते श्री वासुदेव. डोळ्याला दिसणारी प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू हा भगवान कृष्ण आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आतू बाहेरू मिया कोंदले हे जग निखळ माझेची ओतले. आधी ब्रह्मा करोनी शेवटी मशक धरोणी माझी समस्त जाणोनी स्वरूप माझे. या विश्वात डोळ्याला दिसणारी सजीव निर्जीव प्रत्येक वस्तू प्रत्येक चराचर हा भगवान श्रीकृष्ण आहे. तो विश्वापक आहे, चराचराला व्यापून आहे, म्हणून तो विष्णू आहे. तो सर्वाच्यात प्रवेश करून आहे म्हणून विष्णू आहे. जो सर्वाच्यात प्रवेश करून आहे म्हणून तो विष्णू असतो आणि म्हणून तो विश्वापक बी आहे. असा विश्वापक ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, त्याचं वजन कुणी मोजावं आणि त्याला कुणी उचलावं, पण तो इतका बारीक होता म्हणले त्याला गवळणी सहज कडीला घेतात, त्याला गवळणी सहज कडीला घेतात. हे नवलच आहे म्हणले. आणि म्हणून महाराज तिसरं नवल सांगतात की विश्वापक कमलापती त्याशी गवळणी कडी घ्यायची. हे नवलच आहे म्हणले. नवल केवढे नवल केवढे न कळे का नवाचे कोडे. तो केवढा मोठा आहे त्याचं कोडं कोणी सांगावं, त्याचं नवल बी काय सांगावं. तो केवढा मोठा आहे शब्दात सांगता येत नाही, तो केवढा मोठा शब्दात सांगता येत नाही, पण तो एवढा बारीक आहे की त्याला कडेला घेतात गवळणी. हे नवलच आहे. अनुरेनो थोकाडा तो का आकाशा एवढा, तो कवर आहे किती तर आकाशा एवढा किंवा आकाशापेक्षा मोठा. लहान किती तर अनुरेनो थोकाडा. तसाच आमचा देव आहे. मोठा किती तर अनंत ब्रह्मांड उदरी एवढा मोठा. लहान किती तर त्याशी गवळणी कडी घेते एवढा लहान. हे नवल आहे. हे कानोबाचं कोडं आम्हाला उघड करता येत नाही किंवा सांगता येत नाही. हे कानोबाचं नवल आहे. म्हणून नवल केवढे नवल केवढे. काय नवल आहे? विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते. आणि पुन्हा चौथं नवल सांगतात आणि तुकोबार आहे अभंगाच्या 5व्या चरणात म्हणतायत की तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे चौथं नवल आहे म्हणले. हा असा कलाकार आहे. नट म्हणजे कलाकार, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे. हा सिनेमात जो नट शब्द आला आहे तो ज्ञानेश्वरीतून आला आहे. नट म्हणजे कलाकार. जो नटतो आणि कला करतो तो नट असतो. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे चौथं नवल आहे. म्हणले हा असा नटधारी असा कलाकार आहे म्हणले हा देव. तर हा भोग भोगून ब्रह्मचारी आहे. याला 16,108 बायका आहेत. प्रत्येक बायकोला याच्यापासून लेकरू झाले आणि तरी हा ब्रह्मचारी आहे. हे नवलच आहे म्हणले. नवल केवढे नवल केवढे न कळे कानोबाचे कोडे. मग तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. देव भगवान कृष्ण भोग भोगून लग्न करून बायकांसोबत संसार करून मुलं बाळं पैदा करून ब्रह्मचारी होता. हे नवल आहे. कसं काय बरं? देवाने लग्न केलंय. खऱ्या देवाच्या राण्या 8 आहेत, पण त्या जेलातल्या सुटलेल्या 16,100 धरल्या तर 16,108 झाल्या. एवढ्या बायका प्रत्येकीजवळ देव राहतोय, प्रत्येकीला लेकरं आहेत. एवढा भोग भोगलाय आणि तरी हा ब्रह्मचारी कसा? तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. भगवान कृष्णानं इतक्या बायकासोबत संसार केला तरी हा ब्रह्मचारी कसा? त्याचं उत्तर असे नाथ महाराज भागवतात त्याचं फार सुंदर उत्तर देत आहे. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल की देव भोग भोगून ब्रह्मचारी कसा आहे. पावसाळ्याचे दिवस एकदा दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णाला द्वारकेला भेटायला निघाले. पावसाळ्याचे दिवस द्वारकेला जात असताना वाटेत एक मोठी नदी आडवी आली आणि त्या नदीला पूर आला होता, महापूर. दुर्वासाला काही पलीकडे जाता येईना. दुर्वासा थांबले आणि किनाऱ्याला पलीकडच्या 4-2 माणसं होते त्यांना आवाज दिला दुर्वासाने. म्हणले लोको बंगल्यात जा. बंगल्यात म्हणजे राजवाड्यात जा जुन्या, आणि भगवान श्रीकृष्णाला सांगा की दुर्वासा ऋषी भेटायला आलेत. नदीला पूर आल्या, मला काय पलीकडे येता येत नाही, तुम्हीच मला भेटायला या.
आणि त्यांना असा निरोप द्या की दुर्वासाला खूप भूक लागली, येताना काहीतरी खायला घेऊन या. लोक गेले धावत, जाऊन भगवंताला निरोप दिला की म्हणले दुर्वासा आलेत, नदीला पूर आलाय, त्यांना काही येता येत नाही, तुम्हालाच भेटायला बोलले आणि येताना काहीतरी खायला घेऊन या असं सांगितले, त्यांना भूक लागली आहे. भगवंताने पटकन राण्याला सांगितलं, स्वयंपाक तयार केला, भरपूर स्वयंपाक केला. 8 राण्याने ते स्वयंपाकाच्या पाट्या टारले जे काय होते स्वयंपाक भरून डोक्यावर घेतलं आणि सर्व राण्यासहित 8 राण्यासहित देव भेटायला निघालेत. आता भगवान कृष्ण नदीच्या काठावर गेलेत राण्यासहित, तर नदी वाहत होती, दुथडी गच्च भरून महापूर आलाय. पलीकडे जायचं, कसं जायचं? तर देवाने त्या नदीला हात जोडा, म्हणले हे गंगेमाई, मी जर अखंड ब्रह्मचारी असेल तर मला मार्ग दे. नदी फाकली, नदीच्या पलीकडे देव गेले. तिथं गेले, डोक्यावरचं ते जेवणाचं साहित्य राण्याने उतरलो खाली. दुर्वासा फार खादाड होता. ते 8 मोठमोठ्या टारल्यात, त्या खाशात पाट्यात गच्च अन्न भरलेलं होतं. ते सगळं 8च्या 8 टारले, सगळं अन्न त्या दुर्वासानं खाल्लं. एका टायमाला गाडीभर अन्न खायचं म्हणे तो, ते सगळं गाडीभर अन्न खाल्लं. आता अन्न खाल्ल्यानंतर दुर्वासा म्हणतो की पुन्हा वापस निघालेत. म्हणले दुर्वासा, येताना आम्ही मार्ग बनवला, आता जाताना तुम्ही मार्ग बनवा, नदीला करा प्रार्थना. दुर्वासा नदीला प्रार्थना केली, म्हणले हे गंगामाई, मी जर अखंड उपवासी असेल तर मला मार्ग दे. हे गंगामाई, मी जर अखंड उपवासी असेल तर मला मार्ग दे. ती नदी फाकली आणि तिने मार्ग दिला. नदीच्या पैलतीराला गेले, राजवाड्यात आले. राण्याने देवाला धरलं, रस्त्यात नाही धरलं, घरी गेलं धरू म्हणले. घरी आल्या देवाला धरलं, पितांबराला म्हणले देवा, त्या बाबाने आमच्याबरोबर गाडीभर अन्न खाल्लंय आणि तो म्हणतो मी जर अखंड उपवासी असेल तर गंगामाई मला मार्ग दे, आणि गंगामाई मार्ग देते. आपण घरी आलो, जाताना तुम्ही म्हणले मी अखंड ब्रह्मचारी असेल तर गंगामाई मला मार्ग दे, आणि गंगामाईने मार्ग दिला. काय रहस्य म्हणले देवा? तुमची बायको आहे, तुमच्यापासून तुमच्या बायकोला 2 मुलं झालेत, आणि तुम्ही बायको पुढे घोषणा करता की मी अखंड ब्रह्मचारी असेल तर गंगामाई मला मार्ग दे. आपली बायको चपलान छानील, देवाचं सोडा पण आपली बायको चपलान छानील की तू अखंड ब्रह्मचारी, ते लेकर कोणाचे? याचं रहस्य असे की दुर्वासा गाडीवर अन्न खाऊनही अखंड उपाशी होता आणि देवानी पत्न्या भोगूनही देव ब्रह्मचारी होते. याचं कारण असे की जो मनुष्य घासाघासाला राम राम म्हणत अन्न खातो ते अन्न रामाला जातं, आणि त्या माणसाला निरंतर उपवास घडतो. त्या माणसाला निरंतर उपवास घडतो आणि उपवासाचं पुण्य लागतं. जो मनुष्य घासाघासाला राम राम म्हणत अन्न खातो ते सगळं अन्न रामाला जातं आणि तुम्हाला उपवास घडतो. नाथ महाराज लिहित आहेत, ग्रासोग्रासी हरिस्मरण ते अन्नची होय परब्रह्मपूर्ण. ग्रासोग्रासी हरिस्मरण ते अन्नची होय परब्रह्मपूर्ण. घासाघासाला रामराम म्हणत अन्न खाल्लं तर अन्न रामाला जातं, तुम्हाला उपवास घडतो. दुर्वासानं राण्यापुढं गाडीवर अन्न खाल्ले, पण रामराम म्हणत खाल्ले, सगळं अन्न रामाला गेलंय, म्हणून दुर्वासाला उपवास घडला. आणि म्हणून हे गंगेमाई, मी अखंड उपवासी असेल तर मला मार्ग दे. नदीने मार्ग दिला. राण्या म्हणल्या देवा तुमचं काय? त्यांचं पटलं, तुमचं काय? तर नाथ महाराज भागवतात लिहितात की ऋतुकाळी ज्या स्त्रीगमन तो पुरुष ब्रह्मचारी जानपूर्ण. ऋतुकाळी ज्या स्त्रीगमन तो पुरुष ब्रह्मचारी जानपूर्ण. जो मनुष्य फक्त ऋतुकाळात आणि पुत्रप्राप्तीच्या कामनेने आपल्या पत्नीशी संभोग घेतो तो मनुष्य पत्नी भोगूनही ब्रह्मचारी असतो. ऋतुकाळ याला आम्ही आमच्या वैद्यकीय शास्त्रात ओव्हुलेशन पिरियड म्हणतो. ओव्हुलेशन की ज्या काळात बीजधारणा होते, ऋतुकाळ, ओव्हुलेशन पिरियड. उदाहरणार्थ एका बाईला, उदाहरण घ्या, एखाद्या बाईला 1 तारखेला पाळी आली,
4 दिवस अंगावरचं गेलं. हां रजेशवाला 1 तारखेला पाळी आली, 4 दिवस अंगावरचं गेलं, तर 1 तारखेपासून 12 दिवस मोजायचे. हां हे 12 दिवस सोडून द्यायचे, संभोग घ्यायचा नाही. 12 ते 16 या 4 दिवसात संभोग घ्यायचा. 16 ते 28 सोडायचे. 28 दिवसाची सायकल आहे. 1 तारखेला पाळी आली, 1 ते 12 सोडा, 16 ते 28 सोडा. फक्त 12 ते 16 या 4 दिवसात पत्नीशी भोग घ्या. याला ऋतुकाळ म्हणतात. आणि या ऋतुकाळात जो पत्नीशी भोग घेतो आणि पुत्रप्राप्तीच्या कामनेने घेतो, मजा म्हणून नाही, पुत्रप्राप्तीच्या कामनेने घेतो, तो पत्नीशी भोग भोगूनही ब्रह्मचारी असतो. आणि मग तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. पुन्हा एकदा आहे का, थोडा विषय डोक्यात घ्या, तुम्हालाही ब्रह्मचारी पाळता येईल. पत्नी असून मुलंबाळं पैदा करूनही तुम्हाला ब्रह्मचारी राहता येईल. आणि ब्रह्मचार्याचं जे काय फळ आहे, त्याला जनलोक, तपोलोक, महिरलोक मिळतात, ते फळ तुम्हाला प्राप्त होईल. वरच्या उच्च लोकात जाता येईल. बैला 1 तारखेला पाळी आली, 28 दिवसाची सायकल आहे. 1 ते 4 अंगावरचं गेलं, 1 ते 12 हे दिवस सोडा, संभोग घेऊ नका. 16 ते 28 हे दिवस सोडा, संभोग घेऊ नका. 12 ते 16 संभोग घ्या. आणि तोही फक्त पुत्रप्राप्तीच्या कामनेने घ्या, मजा म्हणून नाही. त्या 12 ते 16ला ऋतुकाळ म्हणतात, ज्याला आमच्या वैद्यकीय भाषेत ओव्हुलेशन पिरियड म्हणतात. तर 12 ते 16 हा ऋतुकाळ किंवा ओव्हुलेशन पिरियड, या काळातच पत्नीशी भोग घ्यावा आणि पुत्रप्राप्तीच्या कामनेने घ्यावा. तो पुरुष पत्नीशी भोग घेऊनही ब्रह्मचारी असतो. आणि भगवान श्रीकृष्णाने हेच केलं होतं. ऋतुकाळ पाळला होता, ओव्हुलेशन पिरियड पाळला होता. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण भोग भोगूनही ब्रह्मचारी होते. आणि म्हणून ऋतुकाळी ज्या स्त्रीगमन, तो पुरुष ब्रह्मचारी जानपूर्ण. जो ऋतुकाळातच पत्नीशी भोग घेतो आणि पुत्रप्राप्तीच्या कामनेने घेतो, तो पत्नीशी भोग घेऊनही ब्रह्मचारी असतो. आणि त्याला अखंड अविवाहित ब्रह्मचार्याला जे फळ मिळतं, संन्यासाला जे फळ मिळतं, ते फळ या माणसाला मिळतं. संसार करूनही, पत्नी भोगून लेकरबाळ पैदा करूनही. का तर ऋतुकाळी ज्या स्त्रीगमन, तो पुरुष ब्रह्मचारी जानपूर्ण. आणि हे भगवान कृष्णाने केलं होतं, म्हणून गंगामाईने मार्ग दिला. हां त्या बाबानं गाडीभर अन्न खाल्ले, पण नदीला प्रार्थना केली की हे गंगामाई, मी जर अखंड उपवासी असेल तर मार्ग दे. नदी फाकते. राण्या म्हणतात हे काय आश्चर्य, आमच्या पुढं गाडीभर अन्न खाल्ले आणि म्हणतं मी अखंड उपवासी, आणि नदी ऐकते आणि मार्ग देते. याचं कारण ग्रासोग्रासी हरिस्मरण, ते अन्नाची होय पूर्ण परब्रह्मपूर्ण. ग्रासोग्रासी हरिस्मरण, ते अन्नाची होय परब्रह्मपूर्ण. घासाघासाला रामराम म्हणत अन्न खाल्लं, अन्न रामाला जातं, तुम्हाला अखंड उपवास घडतो. पत्नी मुलंबाळ पैदा केलेत, पण फक्त ऋतुकाळात 12 ते 16 ऋतुकाळात पत्नीशी भोग घ्या, पुत्रप्राप्तीच्या कामनेनेच घ्या. भोग घेऊन तुम्ही ब्रह्मचारी असता. ऋतुकाळी ज्या स्त्रीगमन, तो पुरुष ब्रह्मचारी जानपूर्ण. आणि हा आमचा भगवान श्रीकृष्ण तुकोबाराय म्हणतात की असा नटधारी आहे, असा कलाकार आहे, असा नाटकी आहे की तो 16,108 बायका आहेत, या सगळ्या बायकासोबत भोग भोगून ब्रह्मचारी आहे. हे एक चौथं नवल आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की नवल केवडे, नवल केवडे, नकळे कानोबाचे कोडे. नवल केवडे, नवल केवडे, नकळे कानोबाचे कोडे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं कोडं कुणालाही उलगडत नाही. अतिशय अवघड देव आहे हा. हो, त्याचं कोडं कुणालाच सांगता येत नाही. हां आणि म्हणून त्याची कोडे उलगडत नाहीत, उलगडण्याच्या भानगडीत पडू नाही. साऱ्या पृथ्वीला जेवून तृप्त करतो, पण यशोदेच्या हाताने जेवतो. तो विश्वापक आहे, पण एवढा लहान होतो की गवळण त्याला कडावर घेतात. त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, पण एवढा लहान होतो की बाळ म्हणून नंदाच्या घरी जन्माला येतो. त्याला 16,108 बायका आहेत, सगळ्या बायकासोबत भोग घेतो, तरी तो ब्रह्मचारी आहे. हे सगळे त्याचे नवल आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई.
यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. थोडा वेळ आता देवाचं चरित्र आणि अवतार कार्य, देवाचा अवतार कसा झाला, चरित्र किंवा अवतार कार्य म्हणण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णाचा अवतार अर्थात भगवान श्रीकृष्णाचा जन्म, जी गोकुळाष्टमी, हा भाग आपण थोडासा पाहूयात की देव अवताराला कसे आले, ही जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी काय आहे. आज पवित्र दिवस जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी. भगवान कृष्ण हे द्वापार युगातील, भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये द्वापार युग हे जवळजवळ संपत आलं. अर्थात भगवान कृष्णाने अवतार धरला ते द्वापार युग होतं. तर या द्वापार युगात या पृथ्वीवर इतका अधर्म माजला की ही दुष्ट राक्षस मंडळी कुठे यज्ञ होऊ देणार, कुठे देवाचं भजन होऊ देणार. जिथं ऋषीमुनी यज्ञ करायचे तिथे यज्ञात बाधा करायचे, यज्ञात पाणी ओतायचे, ऋषीमुनींना हाणायचे, मारायचे, ताडणमाडण करायचे, देवाची भक्तीच घडू देणार. ही ऋषीमुनी, ही ब्राह्मण मंडळी परेशान झाली. इतका अधर्म माजला द्वापार युगाच्या शेवटी इतका अधर्म माजला की पृथ्वीला या अधर्माचं ओझं झालं, या पापाचं ओझं झालं आणि पृथ्वी अक्षरशः रडू लागली. या पृथ्वीनं एका गाईचं, सुंदर अशा गाईच्या वासराचं किंवा गाईचंच रूप धरलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. आणि ब्रह्मदेवाला गारानं सांगितलं की देवा, पृथ्वीवर फार अधर्म आणि पाप माजलंय, मला ओझं झालंय, या भारातून मला मुक्त करा. ब्रह्मदेव म्हणाले, माझ्या हातात नाही, आपण भगवान विष्णूकडे जाऊ. आणि म्हणून ही पृथ्वी माता, इंद्र, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे भगवान विष्णूकडे गेले क्षीरसागरामध्ये आणि देवाला विनंती केली की देवा, या सगळ्यांनी विनंती केली की देवा, पृथ्वीवर फार पाप वाढले, अधर्म वाढलाय, पूजा अर्चा होत नाही, ऋषी मुनी ब्राह्मण सगळे जंगलात लपून बसलेत, त्यांचे खून होत आहेत, हत्या होत आहेत, भक्ती नाही, यज्ञ नाही, सगळी बाधा येते, हे राक्षस मारत आहेत, हाणत आहेत, ताडणमाडण करत आहेत, भक्ताला त्रास द्यायलेत, देवा तुम्ही अवतार घ्या. खूप स्तवन केलं, देवाची विनंती केली, तेव्हा देवा प्रसन्न झाले. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये पौडलेले होते शेषावर लक्ष्मीचे. देव प्रसन्न झाले, म्हणजे ठीक आहे, मी अवतार घेईल. हे चारी पृथ्वी आणि महादेव, ब्रह्मदेव, इंद्र प्रसन्न झाले, खुश झाले, परत आले. इकडे मथुरेमध्ये कंसाची चुलत बहीण देवकी हिचा विवाह झाला आणि ती वसुदेवाला दिली. वसुदेव आपल्या घरी देवकीला घेऊन जात असताना स्वतः रथावर सारथी म्हणून कंस बसलाय. कारण देवकी ही कंसाची फार आवडती बहीण होती, चुलत बहीण पण आवडती बहीण होती. म्हणजे माझ्या बहिणीला मी सासरी नेऊन सोडल. आनंदानं प्रेमानं रथाचं सारथ्य करतोय, देवकीला घेऊन चाललाय. थोडा पुढं गेला मथुरेच्या की एक मोठी आकाशवाणी झाली, अरे मूर्ख, तुझ्या बहिणीला सासरी घेऊन चाललायस, तिचा 8वा पुत्र तुझा वध करेल, अशी मोठी आकाशवाणी झाली. घोडे मागं सरकले, कंस दचकला, हातपाय गळाले, खाली बसला मटकन. मला देवकीचा 8वा पुत्र मारेल, मग मी देवकीलाच मारतो ना. तलवार काढली आणि देवकीला मारू लागला. तेवढ्यात वसुदेवाने विनंती केली, हात धरला.
म्हणले महाराज तुमचं वैर देवकीच्या मुलासोबत आहे, देवकीसोबत नाही. तुम्ही आम्हाला कारागारात ठेवा, नवरा बायकोला. जन्मलेला प्रत्येक मुलगा आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही मुलं मारून टाका, किंवा फक्त 8वा मारा, बाकीचे राहू द्या, किंवा सगळे मारा, आम्ही जन्मलेला मुलगा तुमच्या हवाले देऊ, तुम्ही काय करायचं ठरवा. त्याला पटलं. रथ माघारी फिरवलं, जेलात टाकलं वसुदेव देवकीला. काही दिवसात पहिला मुलगा झाला. वसुदेवानं कंसाला देऊन टाकला. कंस म्हटला याला कशाला मारू, राहू द्या म्हणले. यांनी काय केलं, 8वा मारणार आहे मला, याला राहू द्या म्हणले. तेवढ्यात नारद आले. नारदाने शाळा केली, घुमवलं त्याला. अरे म्हणले 8वा, पहिल्यापासून 8वा का 8व्यापासून पहिला, तुला काय कळेल म्हणले कोणता मारणार आहे. पहिल्यापासून 8वा असू शकतो किंवा 8व्यापासून पहिला असू शकतो, हा बी असू शकतो 8वा, हा बी मारू शकतो. कारण नारदाला त्याच्याकडून बाल हत्येचं पातक करून घ्यायचं होतं. आणि एवढं मोठं पातक झाल्यानंतर देव त्याला स्वतः मारायला सरसावतील. त्याच्या पापाचा घडा भरवायचा होता नारदाला, म्हणून नारदाने त्याला उचकवलं आणि त्या लेकराला मारलं. दुसरं झालं, हवाली केलं, मारलं. तिसरं मारलं, चौथं मारलं, 5वं मारलं, 6वं मारलं. मग आता देव अवतार धरायला सरसावले. मग भगवान विष्णूने शेषाला सांगितलं की शेषा चला आता आपल्याला अवतार धरायचा. शेषा मला जमायचं नाही देव अजिबात. मागच्या रामावतारात फार कष्ट पडले, तुम्ही थोरले, मी धाकटा. 14 वर्ष उपाशी फिरलो, बायको सोडली घरी, अन्न नाही, पाणी नाही, मला नाही यायचं, मला अवतार धरायचं नाही, तुम्ही एकटे धरा. अरे बाबा, नाही नाही म्हणले, सांगूच नको काय, तुम्ही देवा बोलूच नका. एक तर वनात राहिलो, तहान भूक, खायला नाही, अन्न नाही, पाणी नाही, बायको सोडली, आणि तुम्ही थोरले भाऊ, हां मी धाकटा, सारखा रुबाब करायचे माझ्यावर. नकट व्हा म्हणले पण धाकटं हो नाही, मला नाही यायचं म्हणले. देव म्हणतात बा यावेळेला तू थोरला हो, मी धाकटा होतो. मग शेषा कसा बसा तयार झाला. आणि शेषा बलराम दादा आहे आणि भगवान विष्णू कृष्ण आहेत. मग भगवान विष्णू म्हणले शेषा जा आणि कारागृहात देवकी मातेच्या उदरात जाऊन राहा. हा शेषा आलाय आणि गर्भ म्हणून देवकी मातेच्या गर्भात बलरामाच्या रूपानं स्थापित झाला आहे. हा 7वा मुलगा आहे. आणि म्हणले जा पुढं तू देवकी मातेच्या गर्भात स्थापित हो, मी पाठीमागून योग मायेला पाठवतो. ती तुला देवकीच्या उदरातून काढेल आणि रोहिणी माता जी नंदबाबाच्या घरी तिच्या उदरात नेऊन घालेल. शेष गेलाय, देवकी मातेच्या उदरात राहिलाय. मागून योग माया गेली, देवकी मातेच्या उदरातून या बलराम दादाला काढले, हा 7वा गर्भ, आणि रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला. तिकडं रोहिणी मातेला बलराम दादा झाला. रोहिणी मातेच्या पोटी बलराम दादाचा जन्म झाला, हा 7वा. आणि हा 7वा गर्भ कंसाच्या भीतीने गर्भपात झाला म्हणून उठवलं. कंस शांत झाला, हरकत नाही म्हणजे गर्भपात झाला किंवा जिरून गेला. आता 8वा धरायचा आहे. तर भगवान श्रीकृष्ण 8वा जन्म म्हणून देवकी मातेच्या गर्भात स्थापित झाले. हा 8 आकडा देवाला फार प्रिय आहे. देवाचा हा अवतार 8वा. बघा 8 आकडा देवाला किती प्रिय आहे. 8वा हा देवाचा अवतार आहे. 10 अवतार आहेत मुख्य, त्यातला 8वा अवतार कृष्ण अवतार आहे. 8 आकडा देवाला फार प्रिय झाला. अवतार 8वा, देवकीचा पुत्र 8वा, देव जन्मले ती तिथी 8वी अष्टमी. देव प्रगट झाले देवकी पुढे तेव्हा देवाचं वय 8 आणि देवाने कार्य केले 8. काय कार्य केले? बालकृष्ण, लालकृष्ण, गोपाळकृष्ण, युगलकृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगी कृष्ण, योगेश्वर कृष्ण, बालकृष्ण. हे 8 रूपात बालकृष्णानं कशा लीला केल्यात. 8 आकडा कसा प्रिय. बालकृष्ण नंदाच्या घरी बाळून आला, हा बालकृष्ण. लालकृष्ण यशोदे मातेच्या मांडीवर खेळणं, हे लालन पालन, हे लालकृष्ण आहे. गोपाळकृष्ण गायी चारले, हा गोपाळकृष्ण आहे.
युगल कृष्ण, गोपिकेसोबत रासलीला केली, युगल कृष्ण आहे. राधाकृष्ण, राधेसोबत राहिला, तो राधे कृष्ण. श्रीकृष्ण, मथुरेत कंसाला मारलं, त्या काळात श्रीकृष्ण. द्वारकेत राहिला तेव्हा भगवान श्रीकृष्ण, षडगुण ऐश्वर्य संपन्न. ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवरी वस्ती जे षडगुण ऐश्वर्य संपन्न असा भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राजा, द्वारकाधीश आणि योगेश्वर कृष्ण. अर्जुनाला रथावर बसून गीता सांगितली, अर्जुनाचं सारथ्य केलं, तो योगेश्वर कृष्ण. अशी 8 कार्य देवानं केली. हे 8 आकडा देवाला प्रिय. देवाचा अवतार 8वा, कृष्णाचा अवतार 8वा, देवकीचा पुत्र 8वा, जन्माला ती तिथी अष्टमी 8, प्रगट झाला तो 8 वर्षाचा, आणि कार्य 8 केली. कोणत्या रूपानं? बालकृष्ण, लालकृष्ण, गोपाळकृष्ण, युगल कृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण, ही 8 कार्य. असा हा भगवान आता देवकीच्या उदरात राहायला आला आहे. देवकीचं तेज सूर्यासारखं तेजपुंज झालं शरीर. आणि मग देव जेव्हा देवकीच्या पोटी जन्म घेणार, अर्थात प्रगट होणार, कारण हा अयोनी संभव आहे. देव जेव्हा प्रगट होणार देवकीपुढे, त्यावेळेसची परिस्थिती कशी आहे? वर्षा ऋतू आहे, थोडा थुई पाऊस येतोय, नद्या गच्च भरून वाहत आहेत, अगदी मनमोहक वातावरण आहे. तो महिना होता श्रावण, वर्षा ऋतू, अष्टमी तिथी, वार बुधवार, नक्षत्र रोहिणी, रात्रीची वेळ 12 वाजता, 2 प्रहर संपलेले, सगळे नवग्रह अनुकूल, कुठलंही श्रम नाही. आणि म्हणून अयवनी संभव, नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. फुले टाका, गुलाल उधळा, देवाचा अवतार झाला, देवाचा जन्म झाला. आणि हा बालकृष्ण 8 वर्षाचा मुलगा म्हणून देवकी मातेच्या समोर उभा राहिला आहे. अयवनी संभव, नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. देव प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. इथे गुलालानी फुलं उधळा. भगवंत आता प्रगट झालेत. 8 वर्षाचं बाळ म्हणून देवकी मातेच्या समोर उभे राहिलेत. देवकी माता रडायला लागली. एक तर अगोदर भ्याली, म्हणजे एवढा मोठा मुलगा असतो का? एवढा मोठा मुलगा नसतो, बाळरूपात ये, लहान मुलासारखा ये, आणि एवढा मोठा आलास, हे कंसाने पाहिलं तुला मारून टाकील. देव म्हणाले, तुला भीती वाटते काही? मी लहान होतो आणि मला तुला भीती वाटते ना कंस मारील? मला गोकुळात नंदबाबाच्या घरी नेऊन सोड, आणि तिथे एक मुलगी जन्माला आली, तिला इकडे घेऊन ये. कृष्ण लहान झालेत. आणि वसुदेवाने एका टोपल्यात कृष्णाला टाकले. देवाने सांगितलं, हे सगळे पहारेकरी मी बेहोश केलेत, तुमच्या हातापातल्या बेड्या गळून पडतील, मला टोपल्यात घाला आणि गोकुळाला घेऊन जा. वसुदेवाच्या बेड्या गळून पडल्यात. वसुदेवाने एका टोपल्यात बाळकृष्णाला टाकले. त्या जेलाचे दरवाजे आपाप उघडत गेले. वसुदेव जेलाच्या बाहेर पडले, राजवाड्याच्या बाहेर पडले आणि यमुनेच्या तीरावर आले. यमुना दुथडी भरून वाहत होती. नदीच्या पाण्यात शिरले. तो पाणी वाढू लागलं. बिंबीचं छातीला, छातीचं गळ्याला, गळ्याचं नाकाला टाचावर करू लागले. ही यमुना वरचर तिला उधाण आलं. ती वरचर वर येऊ लागली. का? तर तिला भगवान कृष्णाच्या पायाचा स्पर्श हवा होता, तिला पावन व्हायचं होतं, म्हणून ती वरचर वर येऊ लागली. देव लवकर काही स्पर्श करणार. पण ज्या वसुदेवाच्या नाकात पाणी जायची वेळ आली, देव म्हणले आता स्पर्श करावा लागेल. देवाने आपल्या पायाचा अंगठा काढला
नदीला स्पर्श केला, यमुनेला खरखर खाली गेली, मार्ग दिला. वसुदेव गोकुळात गेले बाळासहित. यशोदामाया गाढ झोपेत. तिथे यशोदामायाच्या बाजूला बालकृष्णाला ठेवलं आणि तिथून ती योगमाया जी यशोदेच्या पोटी जन्माला आली होती, ती योगमाया मुलगी ती उचलली, टोपल्यात टाकली आणि मथुरेला घेऊन आले. मथुरेला आले वसुदेव, कारागारात शिरले. कारागाराचे दरवाजे आपाप लागले. पहारेकरी सावध झाले. ही योगमाया कन्या मोठमोठ्यानं रडू लागली. जेलामध्ये आक्रोश करू लागली. पहारेकरी पळाले. चला, आठवा आला. कंसाला निरोप दिला. आठवा मुलगा आला. कंस धावत आला. पाहतो ती मुलगी. पण असं म्हणले, मुलगी असं नाही तर काय, हिला मारायचं, ही तर 8वी म्हणले. हातात धरली, तलवार मारणार, तेवढ्यात ती उडून गेली आणि आकाशात जाऊन आकाशवाणी केली, अरे मूर्खा, मला काय मारतो म्हणली, तुला मारणारा केव्हाच जन्माला आलाय आणि तो सुरक्षित ठिकाणी आहे. कंस घाबरला. इकडे यशोदामाया गाढ निद्रेतून जागी झाली आणि पाहती तर बाजूला मूल खेळतंय. यशोदामायाच्या आनंदाला पारावार नाही. यशोदामाया उठली, घरातल्या माणसाला उठवलं, बाकीच्या स्त्रियांना उठा 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 उठा, सगळ्या जाग्या झाल्या. यशोदामायाला मुलगा झाला. मग यशोदामायाला मुलगा झाला, आनंदाला पारावार नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदाला नर नारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे, म्हणे वाहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे, म्हणे पाहिले गोविंदे. नंदबाबाला बोलणार ना गोठ्यातून, गाईची सेवा करत होते. बहीण पळत गेली नंदबाबाची, भैया 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 भैया, चला 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 चला. अगं काय झालं म्हणले, सांगा. चला 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 म्हणले. झालं काय सांग. तुम्हाला मुलगा झाला म्हणले. नंद के घर आनंद भयो, है ना. चला चला चला, तुम्हाला मुलगा झाला. सगळ्या गावात वार्ता. एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरे गवळण तिसऱ्या गवळणीला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे. वान भरून या ताटी, यशोदेच्या घरी दाटी. सनईची गलबल झाली, दासी जणी हेल घाली. सगळ्या गोकुळ गावात आनंदी आनंद, आनंदी आनंद. अशा प्रकारे नंदबाबाच्या घरी भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं बाळ रूपात जन्माला आले. आणि मग या बाळकृष्णानं आपल्या बालवयात, वाढत्या वयात पुढे नाना प्रकारच्या लीला केल्या. हा देवाचा अवतार असतो. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. हा भगवान विष्णू विश्वव्यापक आहे. हा एवढा मोठा आहे की याचा अंदाज बांधता येत नाही. हा किती मोठा आहे, त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड सामावलेले आहेत. एवढा मोठा आहे. पण हा बाळ रूपानं नंदाच्या घरी आला. हे मोठं नवल आहे, हे पहिलं नवल आहे. हा भगवान विष्णू एवढा मोठा आहे, हा हरी एवढा मोठा आहे की याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. एवढा मोठा आहे. पण हा बाळ रूपानं नंदबाबाच्या घरी कृष्ण म्हणून आला. हे पहिलं नवल. हा भगवान विष्णू साऱ्या जगाला तृप्त करतो खाऊ घालून, पण हा यशोदेच्या हातानं खातो. हे दुसरं नवल. हा भगवान विष्णू, हा भगवान कृष्ण विश्वव्यापक आहे, पण इतका लहान होतो त्याला गवळणी कडावर घेतात. हे तिसरं नवल आहे. आणि हा भगवान विष्णू, हा कृष्ण
असा नटधारी म्हणले की याला 16,108 बायका आहेत, प्रत्येक बायकोसोबत संसार केला, भोग घेतला आणि भोग भोगूनही हा ब्रह्मचारी आहे. हे चौथं नवल आहे. आणि म्हणून नवल केवढे, नवल केवढे, नकळे कानोबाचे कोडे. या कृष्णाचं काय काय नवल सांगावं याचं कोडं उलगडत नाही. आणि म्हणून या प्रस्तुत प्रसंगी जन्माष्टमी आपण साजरी केली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. भगवान श्रीकृष्ण बाळरूप नंदबाबाच्या घरी आलेत. ते किती मोठे आहेत, ते किती मोठे सांगता येत नाहीत. ते एवढे मोठे आहेत की त्यांच्या उदरात आनंद ब्रह्मांड आहेत. पण ते बाळक म्हणून नंदाच्या घरी आले. हे एक नवल आहे. त्यांनी सगळी पृथ्वी जेवण घालून तृप्त केली, पण स्वतः यशोदेच्या हाताने जेवतात. हे एक नवल आहे. हे भगवान श्रीकृष्ण विश्वव्यापक आहेत. एवढा मोठा वजनदार देव पण एवढा लहान होतो की गवळण त्याला कडावर घेतात. हे एक नवल आहे. हा भगवान कृष्ण किंवा विष्णू 16,108 बायका, प्रत्येकीसोबत भोग घेतो, भोग घेऊन ब्रह्मचारी आहे म्हणतो किंवा ब्रह्मचारी आहे. हे एक नवल आहे. याचे नवल काय काय सांगावेत. आणि म्हणून नवल केवढे, नवल केवढे, नकळे कानोबाचे कोडे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.